अहो मी अपक्ष आमदार आहे। मी माझ्या तालुक्यातल्या विकास कामाकरता त्यांना सहकार्य केलं। त्यांनी तर मागणी करणारच आहेत, आम्हाला मतदान करा। मग ती मागणी तर समाजाने कशाला पूर्ण करायची? नाही करत म्हणायचं बस घरी। आणि ह्याच्यामुळे माझा लाड करतात सगळे। मी अपक्ष निवडून यायला काय सोपं आहे का अपक्ष निवडून यायचं? अहो मी अपक्ष आमदार आहे। मी माझ्या तालुक्यातल्या विकास कामाकरता त्यांना सहकार्य केलं। तुम्हाला पण सगळ्या अख्ख्या राज्याला सांगू इच्छितो मी, पत्रकार बांधवांना सुरुवातीला आणि माझ्या तमाम मराठा बांधवांना सांगू इच्छितो की मी इलासराव देशमुख साहेबांनी पण माझा लाड केला, नारायण राणे साहेबांनी पण केला, अशोकराव चव्हाण साहेबांनी पण कामं भरपूर केली, पृथ्वीराज चव्हाणांनी पण कामं त्या ठिकाणी माझी केली, मुंडे साहेबांनी पण माझी कामं चांगली केली, एकनाथ शिंदे पण करतायत, अजितदादा पण करतायत, फडणवीस साहेब पण करतायत, चंद्रकांत दादा आहेत, सगळेच बाळासाहेब थोरात सगळ्या मंत्र्यांकडे गेलो मी। आणि मी 2004 ते 9 आमदार, 99ला मी 300 मतांनी पडलो। सगळ्यांना हळहळ व्यक्त झाली होती। मी एक चळवळीतला कार्यकर्ता आहे, काम करणारा। मी एक सर्वसामान्य कुटुंबातून आलो होतो, शेतकरी कुटुंबातून। आणि मी जे सातत्यानं धडपड करतो, राशन कार्ड, आणखीन सुद्धा आमदार आहे ना मी, राशन कार्ड माझा टायपिस्ट नाही आला तर माझ्या हातानं राशन कार्ड काढून देतो। आणि ह्याच्यामुळे माझा लाड करतात सगळे। तर मी अपक्ष निवडून यायला काय सोपं आहे का अपक्ष निवडून यायचं? तिथं सुद्धा निवडून आलो साहेब। त्याच्यामुळं सरकारला पाठिंबा का दिला? आता गेल्या वेळेस सरकार होतं का? गेल्या 2.5 वर्षात महाविकास आघाडीचं सरकार होतं। मी कोणाला पाठिंबा दिला? विरोधी पक्षाला पाठिंबा देणारा, उलट्या प्रवाहात वाहणारा मासा मी आहे। आता नशिबानं त्यांचं सरकार आलं आणि तालुक्यातले पाण्याचे प्रश्न वगैरे होते तळ्याचे, याकरता मी तिथं धडपडलो आणि मला चांगला न्याय मिळाला। आणि भाषणामध्ये माझं कौतुक केलं, राजेंद्र राऊत भगीरथ, राजेंद्र राऊत बेररची एक का केलं? सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे की काय आरोप होतात लाख, पण कुठल्या 10 पैशाच्या भानगडीत मी पडलो नाही। प्रामाणिकपणाने मी माझ्या तालुक्याला पाणी मागितलं आणि सार्वजनिक कामाला प्राधान्य देतो, म्हणून माझा लाड केला जातो। मी जर स्वार्थी भूमिका कुठली टेंडरसाठी कशासाठी घेतली तर मला कुणीच किंमत दिली नसती, तुम्हाला सांगतो। आणि मी ही माझी प्रामाणिक भूमिका ठेवणार आहे आयुष्यभर। आता माझं बेमुदत आंदोलन तर चालू आहे। ह्याच्यावरती आता कोण काय करतंय आणि पुढचं आंदोलन कसं करायचं ते सगळ्यांच्या विचारानं ठरवून मी। आनंदाची गोष्ट आहे, त्यांनी पण लावून धरा। तुम्ही पण अधिवेशनाची मागणी करा। त्यांनी पण अधिवेशनाच्या बाबतीतच मागणी करायला पाहिजे। त्या अधिवेशनाची मागणी हो का, या ठिकाणी हा निर्णय कुठं होणार आहे? आता SC-BCचं आरक्षण 10% दिलं, कुठं निर्णय झाला? त्याच्यामध्ये पण मी माझी भूमिका आमदार म्हणून मांडली, आरक्षण द्या म्हणून। आता जो OBCतनं आरक्षण द्या हा मुद्दा कुठं सुटणार आहे? मला सगळेजण सांगा। सगळ्या महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा समाज बांधवांना विनंती आहे, या ठिकाणी हा प्रश्न कुठं सोडला जाणार आहे? त्या न्याय मंदिरामध्येच, संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये। मग विधानसभेमध्येच ही मांडणी करावं लागणार आहे। OBCतनं विषय लावा, अध्यक्षांनी फक्त काय करावं? विषय लावा। मग कोण विरोधात करतंय कोण काय करतंय? दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होणारच आहे ना, जयद्रथ सूर्य। मग मराठा समाजाने ठरवावं की बाबा नेमकं आपल्या बाजूने कोणी मतदान केलं आणि कोणी विरोधात केलंय, त्यावेळेस जी काय व्हायचं ती होईल। तुम्ही आता मग म्हणाला होतं की जर असं होत नाही, अधिवेशनामध्ये मांडलं जात नाही किंवा घेतलंच नाही गेलं तर मराठा बांधवाला तुम्ही आव्हान केलं होतं की 5 कोटी मराठांनी मतदानावर बहिष्कार घालावा वगैरे। काय एक तर मराठीची एवढी ताकद आहे की त्यांना घ्यावंच लागणार आहे। आणि जर आपली मागणी कोणी मान्य करत नसेल तर त्यांनी तर मागणी करणारच आहेत, आम्हाला मतदान करा। मग ती मागणी तर समाजाने कशाला पूर्ण करायची? नाही करत म्हणायचं बस घरी। एक मिनिट